या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सत्ताधारी भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाली आहे। सत्ताधाऱ्यांमध्ये शोह काटशोहचे राजकारण पाहायला मिळत आहे। 2017च्या महापालिका निवडणुकीत एकत्र निवडून आलेले विद्यमान आमदार देवेंद्र कोठे आणि एकनाथ शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आता एकमेकांचे विरोधक आहेत। अमोल शिंदे यांनी युतीसाठी बराच प्रयत्न केला, पण पालकमंत्री गोरे आणि आमदार कोठे यांनी प्रतिसाद दिला नाही, म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती झाली। जागा वाटपामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांच्या त्या माजी नगरसेविका कुमुद अंकाराम यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रभाग 3 मधून शिंदे सेनेची उमेदवारी घेतली। यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अमोल शिंदे यांनी कोठेंना हिणवताना ज्यांनी साथ सोडली त्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे सांगत डिवसले होते। त्या उमेदवारीची सोलापुरात चर्चा झाली। दरम्यान उमेदवारी अर्ज माघार घ्यायच्या दिवशी कुमुद अंकाराम या दुपारी 12 वाजता दिसून आल्या। त्यांनी प्रभाग 10 आणि 11 मधूनही अर्ज दाखल केला होता। अनेकांना वाटले ते 10 आणि 11 ची माघार घ्यायला आल्या, पण 2:30 नंतर स्वतः आमदार देवेंद्र कोठे, विनायक कोंडाल हे कुमुद अंकाराम यांना घेऊन आले। अंकाराम यांच्या डोळ्यात पाणी होते। शेवटी त्यांनी आपल्या प्रभाग 3 मधील सेनेची उमेदवारी मागे घेतली। आमदार कोठे यांनी ही माघार घेत शिवसेनेच्या अमोल शिंदे यांना थेट शोह दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।